नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. श्रावण महिना हा शिवशंकरांच्या उपासनेसाठी खूप पवित्र मानला जातो. आपल्या शिवभक्तांसाठी सगळ्यात असा पवित्र हा महिना आहे. खास करून पहिला सोमवार हा शिवभक्तांसाठी महत्त्वपूर्ण असतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धा, नियम व योग्य मंत्राद्वारे महादेवांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात व जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव, ऊर्जा, ग्रह हे वेगवेगळे असतात. अशात जर व्यक्ती त्याच्या राशीनुसार शिवमंत्राचा जप करेल व त्या संबंधित काही योग्य उपाय करावे, यामुळे पूजेचे आध्यात्मिक महत्त्व अजून वाढते. पण हा उपाय धार्मिक मान्यता व ज्योतिषीय परंपरावर आधारित आहे. तर बघूयात, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी 12 राशींचे लोक कोणता शिवमंत्र यांचा जप करावा व कोणता उपाय करणे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं. पण त्याआधी शिवशंभोंचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय. तसेच माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर बघूयात राशीनुसार उपाय. नंबर 1, मेष राशी. मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत. यामुळे या राशींचे लोक भगवान शिवशंकरांच्या रुद्र स्वरूपाची आराधना करणे यांच्यासाठी फलदायी मानलं जातं. शिवमंत्र आहे ओम नमः शिवाय किंवा ओम रुद्राय नमः. या लोकांनी शिवलिंगावर लाल चंदनचा टिलक लावा व गुलाल अर्पण करा. मान्यता आहे यामुळे आत्मविश्वास, साहस व सकारात्मक ऊर्जेमध्ये देखील वृद्धी होते. नंबर 2, वृषभ राशी. वृषभ राशी ही शुक्र ग्रहाने प्रभावित आहे. शिवपूजेने जीवनामध्ये सुख, शांती व पारिवारिक समृद्धी राहते. या लोकांनी शिवमंत्र हा ओम भोलेनाथाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर पांढरे चंदन लावा व खडीसाखरेचा भोग अर्पण करा. हा उपाय सुख, समृद्धी व मानसिक संतुलनासाठी शुभ मानला जातो. नंबर 3, मिथुन राशी. मिथुन राशी ही बुध ग्रहाची राशी म्हणून मिथुनचे लोक ज्ञान व निर्णय क्षमता यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. यांनी ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप पहिल्या सोमवारी करावा. उपाय म्हणजे यांनी शिवलिंगावर हिरवी दुर्वा व मुगाची डाळ अर्पण करावी. धार्मिक मान्यता आहे की यामुळे बुद्धी एकाग्रता होते, तसेच सकारात्मक विचारांना देखील बळ येते. नंबर 4, कर्क राशी. चंद्रमाची राशी ही कर्क राशी असल्याने ही लोक भावनात्मक रूपाने संवेदनशील मानली जातात. यांनी ओम चंद्रमालीश्वराय नमः या शिवमंत्राचा जप करावा. महादेवांना कच्चं दूध व गंगाजल पाण्याने अभिषेक करावा. हा उपाय मानसिक शांती व भावनात्मक संतुलनासाठी शुभ मानला जातो. नंबर 5, सिंह राशी. सूर्याची राशी. सिंह राशीचे लोक हे सन्मान, नेतृत्व व आत्मविश्वासू असतात. तसेच या लोकांनी ओम महेश्वराय नमः या मंत्राचा जप या दिवशी करावा. तांब्याच्या लोटामध्ये जल भरून त्यात रोली टाकून शिवलिंगावर अर्पण करा, अशी मान्यता आहे. या उपायामुळे मानसन्मान व प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होते. नंबर 6, कन्या राशी. कन्या राशीचे लोक हे मेहनती, व्यवस्थित स्वभावाचे असतात. शिवकृपेने कार्यात येणारी बाधा, अडचणी दूर होण्यासाठी यांची संभावना असते. शिवमंत्र म्हणजे ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा यांनी जप करावा. शिवलिंगावर बेलपत्र, भांग तसेच धतुरा अर्पण करा. हा उपाय नकारात्मक व संकटांना दूर ठेवण्याचे काम करतो. नंबर 7, तुळा राशी. तुळा राशीच्या लोकांनी जीवनामध्ये संतुलन व सामंजस्य राखणे खूप महत्त्वपूर्ण आहे. या लोकांनी ओम त्रिलोकेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शिवपार्वतींना पांढरे फूल, मध, अत्तर अर्पण करा. यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता येते. नंबर 8, वृश्चिक राशी. मंगळाची दुसरी राशी म्हणजे वृश्चिक राशी आहे. ही साहस, ऊर्जा व दृढ संकल्पाचे प्रतीक मानलं जातं. या लोकांनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा जप करावा. पंचामृतने शिवशंकरांना अभिषेक करा. हा उपाय सकारात्मक ऊर्जा व आत्मबल वाढवणारा मानला जातो. नंबर 9, धनुराशी. गुरुग्रहाची राशी म्हणजे धनुराशी. ही ज्ञान, भाग्य व धर्माने जोडलेली माहिती साधते. शिवमंत्र आहे ओम पशुपताय नमः. तसेच शिवलिंगावर पिवळे कनेचे फूल, पिवळी चंदन व हळद अर्पण करा. हा उपाय सफलता व शुभ वेळेसाठी लाभकारी मानला जातो. नंबर 10, मकर राशी. शनीची राशी ही मकर राशी आहे. मकर राशीचे लोक हे धैर्य व कर्माचे विशेष महत्त्व असते. यांनी ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर काळे तीळ व कच्चे दूध अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे मानसिक शांती, शनी संबंधीतील कष्टापासून
मुक्ती भेटून शनी महाराजांचा आशीर्वाद भेटेल. नंबर 11 कुंभ राशी. कुंभ राशी ही शनीने प्रभावित मानली जाते, यामुळे शिवपूजेचे विशेष महत्त्व मानलं जातं. शिवमंत्र आहे ओम नमः शिवाय, या मंत्राचा जप करावा. राईच्या तेलाने शिवलिंगावर अभिषेक करा किंवा उसाचा रस देखील अर्पण करा अशी मान्यता आहे. यामुळे जीवनात कठीण समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. नंबर 12 मीन राशी. गुरुग्रहाची राशी मीन राशी ही आध्यात्मिकता, ज्ञान व करुणेचं प्रतीक मानलं जातं. ओम महादेवाय नमः तसेच हा मंत्र बोलून केसर मिश्रित जलाने अभिषेक करा. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा भोग लावा. हा उपाय विवेक व आध्यात्मिक उन्नतीसाठी शुभ मानला जातो. मंडळी, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. तसेच मंडळी, असे धार्मिक व पारंपरिक उपाय तसेच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.